नमस्कार, मी अभिजित देशमुख जिल्हा वार्तामध्ये आपलं स्वागत करतोय। आज आपण चर्चा करणार आहोत लहान मुलांमध्ये वाढलेला मोबाईलचा वापर या विषयाबाबत। आजच्या डिजिटल युगामध्ये मोबाईल हा माणसाच्या आयुष्यातला अविभाज्य घटक बनलेला आहे। मात्र हाच मोबाईल आता या मोबाईलचे आता जे दुष्परिणाम आहेत ते देखील समोर येऊ लागलेत। जसा मोबाईलचा वापर हा मोठ्या माणसांमध्ये होतोय, त्याचप्रमाणे लहान मुलांमध्ये देखील या मोबाईलचा वापर वाढताना दिसून येतोय। एकंदरीतच या सर्व विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत कल्याणमधील प्रसिद्ध असे मानसोपचार तज्ज्ञ संदीप जाधव आपल्यासोबत आहेत। डॉक्टर संदीप जाधव हे गेल्या 38 ते 40 वर्षापासून कल्याण शहरात प्रॅक्टिस करतात। अनेक विषयांवर त्यांनी सामाजिक उपक्रमांमध्ये देखील त्यांनी सहभाग घेतलेला आहे। तसंच या क्षेत्रात देखील त्यांनी बरंचसं असं काम केलेलं आहे। एकंदरीतच या मोबाईलचा वाढता वापर हा लहान मुलांसाठी किती घातक ठरू शकतो याच विषयावर आपण आज चर्चा करणार आहोत। आपल्यासोबत ते आता आहेत संदीप सर, नमस्कार। जिल्हा वार्तामध्ये आपलं स्वागत आहे। एकंदरीतच ही जी आजची जी डिजिटल युगातली जी जीवनशैली आहे, या जीवनशैलीमध्ये जसा मोबाईलचा वापर हा मोठ्या माणसांमध्ये आपण जर पाहतोस की जवळपास 24 तास हा स्क्रीन टाईम आपला सुरूच असतो। आता हाच वापर कुठेतरी लहान मुलांमध्ये देखील वाढतो आहे आणि त्याचा परिणाम त्यांच्या बौद्धिक विकासावर देखील होतो आहे, त्यांच्या शैक्षणिक विकासावर देखील होतो आहे। काय वाटतं तुम्हाला एकंदरीत? अगदी बरोबर आहे। इफेक्ट्स तर त्याचे सगळ्या याच्यावरती होतातच आहेत, पण आपण सुरुवात करूया की ॲडिक्शन एक तर मोबाईल एक असं साधन आहे की आवश्यक होतं म्हणून ते इन्व्हेंट झालं। इट वॉज इनोव्हेशन, म्हणजे बेसिकली की गरज होती, पण कम्युनिकेशनची गरज होती ती। आता काय झालं आहे, ॲडिक्शनवरती आलं आहे। त्यामुळे आपण ॲडिक्शनवरती मी तुम्हाला समजावून सांगतो की कारणं काय आहेत। एखाद्या गोष्टीचं ॲडिक्शन होणं याच्यासाठी म्हणजे त्याच्यातनं जेव्हा एखाद्याला आनंद मिळतो तेव्हा तीच गोष्ट परत परत होते, मग ते आनंद बऱ्याच प्रकारचे असतात। पण त्याच्याही आधी ॲडिक्शन होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे उपलब्धता, प्रचंड उपलब्धता आहे। घरामध्ये 2 माणसं असतील, दोघांकडे मोबाईल, 5 जण असतील, 5ही जणांकडे मोबाईल, आजी आजोबांकडे मोबाईल, तुमच्या घरात कोणी येणारं असेल पाहुणे त्यांच्याकडे पण मोबाईल। मोबाईलची अवेलेबिलिटी खूप जास्ती आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे तो मोबाईल आहे ना, कम्युनिकेशनसाठी पूर्वी आपल्याला उठून तो फोन हातात घ्यायला लागायचा, आता अवेलेबल आहे, हाताशी अवेलेबल आहे। एकंदरीत आपण जर पाहिलं तर पहिल्या माणसाच्या जे आपण लहानपणी शिकवत होतो की 3 गरजा होत्या, अन्न वस्त्र निवारा, त्यात आता मोबाईल ॲड झाल्यासारखा झाला आहे। म्हणजे जसे कान आहेत आणि ओठ आहे आपल्या शरीरात आहे, तसं ते आता हे कान झालेत आणि हे ओठ झालेत, तर तशी ती उपलब्धता। मग दुसरं ॲडिक्शन होण्याचं कारण लहान मुलांच्या बाबतीत आपण जास्ती फोकस करतोय म्हणून त्या दृष्टीने येतोय। दोघांमध्ये फारसा फरक नाही आहे, पण लहान मुलांमध्ये ते अति जास्ती परिणामकारक होतं आहे, दुष्परिणामकारक म्हटलं तरी चालेल। तर दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यातला मिळणारा आनंद आणि एंटरटेनमेंट। मुलांच्या बाबतीत काय होतं की कार्टून्स बघायला आनंद मिळतो त्यांच्या त्या वयाला। मग सुरुवातीला कार्टून्स ही अशा पद्धतीने बनवली जातात, म्हणजे ज्याला त्याचा बिझनेस करायचा आहे तो अशा पद्धतीने बिझनेस करायचा आहे की जास्तीत जास्त अट्रॅक्टिव्ह कसे होतील। मग त्याच्यामध्येही काय व्हायला लागलं आहे की मुलं त्याच्याशी तादात्म्य आपण म्हणतो ना तसं की एकरूप होतात। आणि काय एकरूप होतात, ते स्वतःला त्याच्यातल्या एखाद्या कॅरेक्टरमध्ये बघतात, त्याच्यामुळे त्यांना तो आनंद मिळायला लागतो आणि मुलं वारंवार तो मोबाईल बघायला लागतात। ते दुसरं झालं उपलब्धता। आता तिसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची काय, पॅरेंट्स। जे मूल लहानपणापासनं म्हणजे जन्मापासनं काय बघतं, तर ते आई वडिलांच्या हातात असलेला मोबाईल, येणाऱ्या पाहुण्यांच्या हातामध्ये असलेला मोबाईल, आणि जन्म झाल्या काय होतं, अरे हे बघ, ते व्हिडिओ कॉल जन्मलेला हे व्हिडिओ कॉलवरती सगळ्यांना दाखवलं जातं। तो पहिला एक्सपोजर मला वाटतं तोच। त्याच्यामुळे ती पालकांची पण जी हे आहे ती गोष्ट की इझी अवेलेबिलिटी बरोबर त्यांचा स्वतःचा वापर, आणि त्याच्यामुळे ही ॲडिक्शन मुलांमध्ये वाढत जातं। आपण आता पाहतो की एखादं बाळ रडत असेल, म्हणजे अगदीच ते 1-1.5 वर्षाचं असतं, त्याला इतर काही गोष्टी समजत नाहीत। तर बऱ्याच ठिकाणी आम्ही बघितलं, तुम्ही स्वतः त्या फील्डमधले आहात त्यामुळे तुम्ही बघितलं असेल की एखादं बाळ रडत असेल तर पालक पटकन त्याला एखादा मोबाईलमध्ये एखादं सॉन्ग प्ले करून देतात, आणि तो मुलगा पण त्याला बाकीचं काही कळत नाही, पण तो क्लिक व्यवस्थित करतोय त्या मोबाईलवर। बरोबर आहे। बेसिकली
हे मूल आपण म्हणतो की छोटं आहे, तर छोटं वगैरे काही नसतं. ते त्याचा मेंदू जो आहे तो प्रगल्भ होण्याच्या दृष्टिकोनातनं पूर्णपणे त्या दैवानी प्री प्रोग्रॅम करून पाठवलेला मेंदू आहे. तो मेंदू असा असा वाढत जाईल आणि ते उंचीनी वाढेल आणि हे सगळं नॉनसेन्स आहे ॲक्च्युली. 7 वर्षापर्यंत तर त्याची पर्सनॅलिटी पण पूर्णपणे तयार होऊन जाते. तर अशा याच्यामध्ये प्रत्येक क्षण प्रत्येक घटक महत्त्वाचा असतो. त्यामुळे अगदी लहान असताना त्याला रिझवण्यासाठी आपण समजा ते लावून दिलं गाणं. मी म्हटलं ना की एंटरटेनमेंट ही ज्याच्यात होत असेल तर त्या लहान मेंदूला पण एंटरटेनमेंट पाहिजेच असेल ना. 9 महिने ते अंधारात होतं, पहिल्यांदा ते टचेस चालू झाले. त्या टच बरोबरच ही गोष्ट जेव्हा त्याचे हे क्लिअर होतात सेन्सेस, त्याच्यानंतरचं मी म्हणतोय, म्हणजे अगदीच जन्मापासून, पण ते पण आपल्याला माहिती नाही खरं तर. एकदम त्याची दृष्टी सर्टन एजमध्ये तयार होते, पण त्याच्या आधी पण ते स्टिम्युलस आपण देतोय, त्यामुळे ते रडणं थांबतं, कारण त्याला एंटरटेन होतोय तो. ही सुरुवात असू शकते अशी? नक्कीच सुरुवात असू शकते. कुठची गोष्ट ज्याच्यातनं आनंद मिळतो अशी गोष्ट पहिल्यांदा घडली की ती वारंवार ते तशी हे करायला मिळाली तर प्रश्नच नाही, ती गोष्ट होणारच वारंवार. ॲडिक्शन, दुसऱ्या ॲडिक्शनचं तरी काय, पहिल्यांदा एक कश घेतला एखाद्या ड्रगचा की त्याच्यानंतर जो आनंद मिळतो तसा आनंद मिळण्यासाठी ते वारंवार केलं जातं. तसंच आहे हे. ही जी आता जे वाढतं म्हणजे मोबाईल जवळपास आता व्यसनच झालं आहे. म्हणजे मोठ्या माणसांचं जे सुरू होतं ते आता लहान मुलांमध्ये पाहायला मिळतं आहे. एकंदरीतच आता जी आपली कोरोनामध्ये जी सिच्युएशन म्हणजे जी परिस्थिती होती त्यामध्ये शाळा बंद होत्या आणि काही पालकांशी आम्ही बोललो की म्हणजे हे मोबाईलचं कल मुलांकडे किती कसा कोणत्या वेळेला वाढला. तर सगळ्यांचं एकंदरीत असंच म्हणणं होतं की जो कोरोना काळ जो होता त्यामध्ये शाळा ऑनलाईन होत्या, सगळे लेक्चर्स ऑनलाईन होते, त्यावेळेला मुलांच्या हातामध्ये ते मोबाईल गेले. बरोबर आहे. आणि तिथून मग ते पुढे सुरू झालं की शिक्षण मोबाईलवर होतं. मग त्यामुळे मग ते शिक्षण जे क्लासेस संपल्यावर मग पुन्हा बाहेर खेळायला बंदी होती, म्हणजे बाहेर जाऊच शकत नव्हते. मग मोबाईल, मग ऑनलाईन गेम्स, मग हे सगळं वाढलं त्या पिरियडमध्ये. तुम्हाला असंच वाटतं? बरोबर आहे, कारण हे कसं आहे, एक तर उपलब्धतेपर्यंत आपण बोललो होतो, पण मुलांना आता काय व्हायला लागलं आहे की ती कोविडमधनं ती मिळाली, त्याची उपयुक्तता आहे, त्याच्या पलीकडे जाताना एखाद्याला समजा कंटाळा आला आहे मुलाला आणि त्याच्यातनं स्किप करायचं आहे त्याला एखाद्या ह्याच्यातनं, तर तो काय करेल, तर तो मोबाईलकडे वळेल. त्याच्यामुळे आता तेव्हा कोविडच्या काळात त्याला ती उपयुक्तता म्हणून त्यांनी ते बघितलं आणि मग त्याच्यानंतर मग त्याच्यावरती दिलेला तो अभ्यास करायचा आहे म्हणून तो मोबाईल हातात मिळाला. ते करता करता एक्सप्लोरेशन तर केलं जातंच. कुठची मुलं काय फक्त अभ्यास बघणार नाहीत, कारण ब्राउझिंग हाच तर जमाना झाला आहे. आपल्याला मन रिझवण्यासाठी आपण एकाग्र नाही होत. आपल्याला वाटतं की मी एकाग्रपणे फोन बघतोय, तो फोन एका ठिकाणी असतो पण ब्राउझिंग चालू असतं. कुठचं रील पण हल्ली काही सेकंदाचं जरी असलं तरी पूर्ण बघत नाहीत लोक, स्किप करतात पुढे जातात, स्किप करतात पुढे जातात. त्यामुळे आपला आनंद ते शोधत असतात. तर तसं एस्केपिझम असतो ह्या मुलांचा. त्याच्यामुळे कुठच्या गोष्टीतनं सुटायचं असेल तर ते मला मोबाईलवरती असं शाळेतनं अभ्यास येणार आहे, किंवा त्याला खूप कंटाळा असेल तर तो त्याच्यात जाऊन त्याला इझी अवेलेबल आहे ना, कारण त्याला सांगितलं की अभ्यास झाल्याशिवाय बाहेर जायचं नाही. बाहेर गेल्यावर खेळायला गेल्यावर तिचं मन रिझवलं जातं. आता बाहेर न जाता ते कसं काय करणार, मोबाईल. तर त्याच्यामुळे तो इझी वे ऑफ एस्केपिझम हा पण एक त्याच्यातला हे झाला आहे. थोडंसं म्हणजे आता ह्या सगळ्या गोष्टीला त्यांचे कुटुंब म्हणजे पालक, आई वडील किंवा त्या बाळाचे भाऊ हे जबाबदार असू शकतात का? कारण झालं आहे काय की आता सध्या डिजिटल जग आहे. आपण स्वतः डॉक्टर आहात. बरेचसे मेसेजेस ते आता पहिले टेक्स्ट असायचे, आता ते व्हॉट्सअप स्वरूपात आले. एखादी माहिती जरी सर्च करायची असेल तरी आता आपण आधी कम्प्युटर होतं, कम्प्युटरवरून लॅपटॉप आलं, लॅपटॉपवरून आता पुन्हा आपण मोबाईलकडे वळलो. म्हणजे सगळी इन्फॉर्मेशन तुमच्या हातात असते. त्यामुळे कसं झालं की या जीवनशैलीमध्ये आई वडील भाऊ वगैरे सगळ्यांकडे ते मोबाईल असतात. कुठेतरी मुलाकडे दुर्लक्ष होतं. अगदी बरोबर आहे. ते दुर्लक्षाच्याही आधी तुम्ही हे जे सांगताय त्याच्यावरनं एक आणखीन महत्त्वाचं कारण म्हणजे फोमो, पिअर प्रेशर. म्हणजे एखादी माहिती मला असायलाच पाहिजे. ती कशाबद्दलची माहिती असेल ते मुलांमध्ये ठरतं. पिअर प्रेशर त्या लेवलच्या मुलांमध्ये ते ठरतं की काल पाकिस्तानच्या मॅचबरोबर काय झालं, कोणाचा किती स्कोअर झाला, हे पटकन आपल्याला मोबाईलवरती कळतं.
तसं ज्याच्यात खेळाची आवड असेल त्याला तो त्याच्यामध्ये सर्च करेल. एखाद्याला प्रचंड ग्लोरीचं हे असतं, मग तो फिल्म लाईनबद्दलचं काहीतरी सर्च करेल. परंतु ते मला माहिती नाही, जे उद्या जे शाळेत जाऊन जर तो मुलगा डिस्कशन करत असेल आणि त्याला त्या विषयावरती माहिती नाही, हे कसं चालेल त्याला? आणि म्हणून फिअर ऑफ मिसिंग आउट, म्हणजे माझ्याकडनं काही राहणार तर नाही ना, म्हणून तो आपला त्याच्यावरती तो सर्च करत राहतो. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते पिअर प्रेशर आणि ही एन्झायटी. ही मला जर नाही माहिती तर मुलांमध्ये, माझ्या मित्रांमध्ये माझी इमेज काय होईल, हे थोडासा तो नार्सिसिझम आला आहे त्याच्यामध्ये आणि थोडी एन्झायटी आली. हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. पालकांनी पण मोबाईल थोडासा टाळला पाहिजे असं वाटतं तुम्हाला? घरी आल्यावर मुलांसोबत जो वेळ घालवायचा असतो, तर या जीवनशैलीच आपली एकदम बिझी झाल्यामुळे काय होतं आहे की मोबाईल त्यांच्याही हातात असतो, त्यांचं अनुकरण कुठेतरी मुलं करतात. पहिली अवेलेबिलिटी जिथे चालू होते, इव्हन सिगरेट किंवा ड्रग्स किंवा अल्कोहोल, ही पिअर याच्यामध्ये चालू होते आणि ते तिथे अवेलेबल असतं. जनरली आपले पालक घरामध्ये नाही ह्या गोष्टी करत, पण आता घरामध्ये हे अवेलेबल आहे. हे कोणाकडे अवेलेबल आहे? आईवडिलांकडे अवेलेबल आहे. त्यामुळे ती जी काही सेटअप्स घरातले आहेत, हे पालक ज्या पद्धतीने ठेवतील त्याच्यावरती ते अवलंबून असणार आहे. ते जेवताना पण ते फोन वापरत असतील तर मुलं पण तेच करणार. शेवटी रोल मॉडेलिंग नंबर 1 आणि दुसरं फ्रस्ट्रेशन इंटॉलरन्स, म्हणजे ते वेळ जात नाही ह्या गोष्टींनी येणारं फ्रस्ट्रेशन पण मुलांना टॉलरेट होत नाही, कारण पालकांना टॉलरेट होत नाही. पालकांना टॉलरेट नाही झालं की ते रोल मॉडेलिंग मुलांमध्ये येणार आणि पालकांमुळेच मुलांमध्ये ती गोष्ट रुजणार. एकंदरीत आता आपण काय दुष्परिणाम असू शकतात या मोबाईलचा जे वापर वाढतोय लहान मुलांमध्ये? आपण वेगवेगळे आता रील्स समोर येत आहेत की अगदीच तो मुलगा मोबाईल घेऊन एकदम असाच बसून आहे, त्याच्या बौद्धिक क्षमतेवर, त्याच्या एकंदरीत मानसिक याच्यावर काही परिणाम होऊ शकतो या मोबाईलचा अतिरेक होतोय त्याचा? प्रश्नच नाही. अणुरेणूमध्ये जे जसं सगळं सामावलं आहे तसं आपण आत्मा म्हणतो, म्हणजे सगळ्या गोष्टी आपल्यामध्येच आहेत. त्यामुळे ते ॲडिक्शन लागण्याची प्रवृत्ती पण आपल्यामध्ये आहे. ती व्यसन लागणे, कारण मला टॉलरेट होत नाही म्हणून मी ते करतो, तर व्यसन म्हणजे तेच, आणि त्याच्यापासून आनंद मिळतो म्हणून मी परत परत ते करतो. हेच व्यसन आहे. आणि व्यसन म्हणजे एकदा करणं हे कामासाठी करणं झालं, परंतु मला त्याच्यातनं आनंद मिळतोय म्हणून सारखं सारखं तेच करणं आणि त्याच्याशिवाय ते नाही मिळालं तर त्रास होणं, याला ॲडिक्शन म्हणतो. समजा मला ते नाही मिळाला मोबाईल तर मला त्रास होत नसेल तर ते ॲडिक्शन नाही म्हणणार आपण. आलं गेलं लक्षात? तर त्याचा पहिला परिणाम काय होत असेल तर संवाद तुटतो. मुलं पण मोबाईलमध्ये असतात, पालक पण मोबाईलमध्ये असतात, संवाद तुटला. काय सांगणार मुलं? पालक हे त्याच्यापेक्षा जे काही वर्ष त्यांनी काढलेले असतात, त्यांचे एक्सपिरियन्सेस असतात, ते काही शेजारचे कोणी येऊन सांगणार नाही आहे मुलाला. ते पालकांनीच सांगायला पाहिजेत. पालकांनी सांगणं, प्रीच करणं, ते एखाद्या गुरुनी सांगितल्यासारखं असतं. इट्स लाईक अ प्रीचर. एखाद्या थर्ड पर्सननी सांगितलं तर नाही. जसं मुलांना टीचरनी सांगितलं की पटतं आणि कळतं, विदाऊट एनी कॉन्ट्राडिक्शन ते ॲक्सेप्ट करतात गोष्ट, तसंच आईवडिलांनी सांगितलेलं असतं ते मुलांना पटतं, कारण ते इंट्रोजेक्ट होतं. ती प्रोसेसेस, कारण ते गुरुच्या स्थानी आहेत. आई वडील गुरुच्या स्थानी आहेत. हा संवाद गुरु म्हणजे तर तो संवाद चांगला पण येत नाही, नॉर्मल पण येत नाही. मग ते घुसमटतात मुलं आणि स्वतः विड्रॉ होतात. मग सगळ्यात पहिला महत्त्वाचा दुष्परिणाम मी तर म्हणेन, कारण माणूस हा सोशल ॲनिमल आहे. पहिला दुष्परिणाम म्हणजे, चल रे आम्ही आत्याकडे चाललो, येतोय का? तुम्ही जा. बऱ्याच वेळेला असं ऐकायला मिळतं. 100%. कारण ते कुठेही जायला, चला जा आपण गंमत ह्याच्यासाठी करूया, आपण जाऊन आज हॉटेलमध्ये जेऊया वगैरे, तर ते त्यातल्या त्यात आवडत असेल तर ठीक आहे, पण शक्यतोवर त्याला पण ते लोक अवॉइड करतात. म्हणजे सोशल इंटिग्रेशनच होत नाही. न काका, न मामा, न कोणाकडे येणं जाणं. सो सोशल विड्रॉवल हा ह्या ॲडिक्शनचा पहिला परिणाम आहे. कारण ते दुष्परिणाम तिथनं होतात. कारण सोशल इंटरॅक्शनला पालक पण हल्ली जास्ती भाव देत नाहीत. म्हणजे हा एकदम सायलेंट आहे, म्हणजे हा खूप कळत सायलेंट नाहीये आहे, काय पण सुरू सगळ्यात होतं. महत्वाचं आहे. कारण त्याच्यातनंच आपण आपली प्रगती करतोय, त्याच्यातनंच आपल्या रिलेशनशिप करतोय, त्याच्यातनंच आपण शिकतोय की दुसऱ्याचं दुःख म्हणजे काय असतं ते. आलं की लक्षात? ह्या सगळ्या गोष्टीच्या इमोशनल लेवलची डेव्हलपमेंट आहे
माणसाची सोशल डेव्हलपमेंट ती याच्यावरती अवलंबून आहे. नाही तर सोशल डेव्हलपमेंट नाही झाली, तुम्ही खूप मोठे शिकलात, तुम्ही खूप हे केलं, पण सोशली तुम्ही काहीच नाही केलं. जसं इनोव्हेशन, जर तुम्ही तुमची बुद्धिमत्ता एखाद्या ही जनतेची अडचण आहे, मग त्याच्यातनं काय व्हायला पाहिजे, तर ते इनोव्हेशन नीड ही जननी आहे ना ते इनोव्हेशनची. मग ज्या कंट्रीमध्ये इनोव्हेशन होत नाही ती कंट्री खूप पुढे जाणार नाही, आणि ही मुलं आपली पुढचं फ्युचर आहेत. मग हे सोशल इंटरॅक्शन जर झाली नाही तर त्याला ती गरज कळेल कशी, आणि गरज कळली नाही तर त्याचं फ्युचरमध्ये होणारं जे संशोधन आहे, क्युरिओसिटी आहे, त्याचं इनोव्हेशन आहे, ही बुद्धीच त्याला जर झाली नाही तर तो परत मूर्खच होणार पुढे. हा दुष्परिणाम आहे, लगेचचा नाही पण कालांतराने नक्कीच. जसजशी मुलाची वाढ होत जाईल तसतसं ते अगदी बरोबर आहे, समोर येतं. बरोबर आहे. एकंदरीतच तुम्ही हे दुष्परिणाम आता सांगितले, तर पालकांनी काय केलं पाहिजे? कारण जवळपास प्रत्येक कुटुंबाची ही डोकेदुखी आहे. म्हणजे पालक येतात तर आजकालच्या याच्यामध्ये पती पत्नी दोघंही जॉबवर असतात किंवा दोघंही बिझनेस करत असतात. ते बाळ मुलगा तो एकटा घरी असतो, त्याच्या हातात मोबाईल असतो, तो किती वेळ मोबाईल वापरतो याच्यावर कुणाचंही नियंत्रण नाही. जनरली आता आम्ही अनेक पालकांशी पण बोललो तर ते पण त्यांचं पण तेच म्हणणं आहे की आम्हालाही ते आवडत नाहीये, आम्हालाही ते नाही, पण आम्ही ओरडलो त्याला, आम्ही मारलं त्याला, म्हणजे एखाद वेळेस आम्ही त्याला जेवण दिलं नाही. अशा अनेक म्हणजे स्वतः जसं त्यांना वाटतं तसे ते अनेक उपाययोजना याच्यावर सुरूच असतात की मुलगा मोबाईल माणूस आहे तो प्रयत्न करतो. तो इन बिटवीन तुम्ही जे आता मगाशी बोललात की जो कालावधी होता, म्हणजे बाळ जन्माला आल्यापासून व्हिडिओ कॉल, बाळ रडायला लागलं की गाणं, आणि ही जी प्रोसेस आहे ही प्रोसेस 5-6 वर्ष तो मुलगा कंटिन्यू त्या मोबाईलच्या फेस मध्ये होता. तर काय वाटतं तुम्हाला आता पालकांनी काय केलं पाहिजे? कधी अवॉइड करतील, कधी प्रयत्न करतील की मुलांनी शिकू नये, वाटत असतं, कारण ते ऐकतात ना की अरे असा दुष्परिणाम, पण खरंच किती दुष्परिणाम त्यांना माहिती असतात. नक्कीच. पहिली गोष्ट म्हणजे अरे माझ्या मुलाला इतकं लहान आहे पण सगळं येतं, टक 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 टक. लहान प्राण्याला पण येतं, ती मुंगी जन्मल्या तिला ती लॉक उघडतो. हे ह्याचं कौतुक करणं बंद करा. कारण काय होणार आहे, ते बाळ असं असताना ते असं त्याला तुम्ही दाखवाल, मग नंतर ते जेव्हा वाढेल मोठं होईल तेव्हा ते असं बसेल आणि असं बघेल, आणि नंतर पांघरून घेऊन असं बघेल. आणि नुसतं असं बघण्यामध्ये ही जी पोझिशन आहे ना, ती स्कूटरवर पण बघतो ना आपण, असे चाललेले असतात. काही वर्षांनी देव मला वाटतं मान अशीच देईल, दिस इज नॉर्मल, आणि असं काहीतरी झालं की ते वेगळं काहीतरी कामासाठी ही पाळी येणार आहे. कारण त्याचे होणारे दुष्परिणाम पहिल्यांदा फिजिकल प्रॉब्लेम, मी सांगतो फिजिकल प्रॉब्लेममध्ये ही पोझिशन चेंज होते. पोझिशन चेंज झाल्यामुळे त्याला तो बाक येण्याची शक्यता असते. त्याचा रुबाबदार, नुसतं काहीतरी छान काहीतरी ड्रेस घालून तुम्ही हे फोन करता, पण नंतर चालताना तो कॉलेजमध्ये असा चालणार आहे का तुम्हाला? मग हे रुजलं पाहिजे पालकांच्या ह्याच्यामध्ये. त्याचं पोश्चर चेंज होतं आहे. झोप लागेल का? जर आपली झोप नाही पूर्ण झाली तर काय होतं दुसऱ्या दिवशी? ह्या मुलांची झोप कमी होतीये. सगळ्यात पहिला दुष्परिणाम होतोय तो झोपेवरती. ती झोप कमी झाल्यामुळे पहिल्यांदा काय होतंय, सकाळी उशिरा उठतात. सकाळी उशिरा उठले की गेम्स, व्यायाम या गोष्टी तर शून्यच झाल्या. क्रीडांगणावर जायचं तर दुपारचं ऊन वाढल्यावरती तर जात नाही आपण, सकाळी आणि संध्याकाळी हे सगळं बंद होतं. घाईघाईनी शाळेत जायची ही पोझिशन येते. त्याच्यामुळे झोप मोड हा नंबर 1. आणि जर झोप रात्रीची घेतली नाही तर सर्कॅडियन रिदमवर परिणाम होतो. त्याच्यामुळे पण त्याच्या बौद्धिक मानसिक सगळ्याच विकासांवरती तो परिणाम होतो. त्याच्याही पेक्षा जास्ती महत्त्वाचं जे म्हणजे काय म्हणू शकू आपण, मानसिक घेऊया आपण. तर मानसिक याच्यामध्ये त्याला एन्झायटी प्रचंड वाढते. प्रत्येक गोष्टीची चिंता वाटते त्याला. ही चिंता वाढण्याचं मेन कारण कारण ते मोबाईलच्या याच्यामुळे ती सवय लागते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ADHD सारखे हे उफाळून वर येतात. ADHD म्हणजे हायपर ॲक्टिव्हिटी, अटेन्शन डेफिसिट हायपर ॲक्टिव्हिटी डिसऑर्डर. 10% मुलांमध्ये तर सध्या दिसतंय. ते प्रमाण वाढत चाललंय. त्याची बरीच कारणं आहेत, पण एक ॲडिशन करणारा जो प्रेसिपिटेटिंग फॅक्टर म्हणतोय मी मुलांमध्ये, तो म्हणजे मोबाईल. कारण मोबाईल घेतल्यावरती म्हणजे कसं असतं की अटेन्शन मुलांचं राहत नाही. वर्गामध्ये टीचर शिकवत आहेत, मुलांचं लक्ष इकडे तिकडे असतं.
बरोबर आहे. म्हणजे एक गोष्ट स्थिर आहे आणि हे हालत आहेत. काही काही मुलं तर बाहेर पण जातात. त्याच्यानंतर अभ्यास करायला घेतलाय, वाचायला सुरुवात केली, 2 ओळी वाचल्या, तिकडे बघतोय. अटेन्शन डेफिसिट. बरोबर आहे. आता अटेन्शन डेफिसिट, तो बाळ स्वस्थ बसत नाही आहे, तो मुलगा स्वस्थ बसत नाही आहे, म्हणून मोबाईल दिला की आमच्याकडे बघून सरळ पालक सांगतात, अहो त्या मोबाईल दिल्यावरती तासन तास बसतो. म्हणजे ते आमचं डायग्नोसिस ॲक्सेप्टच करत नाहीत की अटेन्शन डेफिसिट हायपर ॲक्टिव्हिटी डिसऑर्डर वाढते. ते म्हणतात स्थिर असतो. पण त्यांना हे कळत नाही की एक गोष्ट स्थिर आणि दुसरी गोष्ट पण स्थिर पाहिजे. वाचताना पुस्तक स्थिर, आपली बुद्धी पण स्थिर पाहिजे. मोबाईलमध्ये काय होतं, मोबाईलमध्ये तो बसलाय स्थिर, पण तो ब्राउझिंग करतोय, हलतंय ते सगळं, त्यामुळे त्याचं मन हलतंय आणि तो स्थिर बसलाय. तो स्थिर झालाय, परंतु जे मेन बुद्धी आहे ती हलतीये, ती ब्राउज करतोय. 1 2 3 4 5 6 इकडनं तिकडे डीपमध्ये सगळं तिथेच. सो दिस इज नॉट अटेन्शन. जर त्याला त्याच्यावरती थिसिस लिहायला सांगितलं तर तो त्याच्यावर एकही गोष्टीवरती लिहू शकणार नाही, कारण त्याने बघितलेलंच नाहीये. कारण मेमरी पण कमी कशी होते. मेमरी म्हणजे बेसिकली रजिस्ट्रेशन, रिटेन्शन आणि रिट्रायवल. ते रजिस्ट्रेशनच होत नाही मुलांचं, कारण स्थिरता नसते. तर मोबाईलमुळे ते स्थिरता नसेल, रजिस्ट्रेशन नाही झालं तर परीक्षेमध्ये ते रिट्राईव्ह कसं जाईल. रिट्रायवल म्हणजे बेसिकली परीक्षा, की समोर प्रश्न आला की आपण जे काही शिकलोय ते रिट्राईव्ह करायचं. पण रजिस्टर न झाल्यामुळे रिट्राईव्ह पण करता येत नाही, परीक्षेत शेवटी कमीच मार्क मिळतात. त्याच्यामुळे ADHD सारखे हे होतात. कॉग्निटिव्ह डिस्टर्बन्सेस एवढे वाढायला लागलेत की त्यांचं कॉन्सन्ट्रेशन नसल्यामुळे त्यांना कळण्याची प्रोसेस पण खूप कमी झाली मुलांना. म्हणजे पूर्वी तर आपण विटी जोक एखादा हे केला की हसायची ना लोक. अहो पण विटीनेस म्हणजे तो जोक म्हणजे एकदमच इलॅबोरेट असतो, त्याला आपण जोक म्हणतो. पण आता पु ल देशपांड्यांच्या ह्याच्यात वाढलेलो आपण. पु ल देशपांड्यांचं एखादं हे वाचलं की तो सटल हे जो वाक्यांमधला फरक कळून जे आलेलं असतं, तो विटीनेस. तो डायरेक्ट नसतो ना, डायरेक्ट कॉमेंट झाली. विटीनेस इनडायरेक्ट येतो, हे कळतच नाही मुलांना. आणि ही कळण्याची प्रोसेस जर कमी झाली तर तो आनंद नाही. भाषेसाठी मेंदूमध्ये देवानी 4 सेंटर्स दिली आहेत. सगळ्यासाठी 1 आहे, पण भाषेसाठी 4 आहेत. पण त्याच्यामध्ये हे कॉन्सन्ट्रेशन, अटेन्शन, ह्या सगळ्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. त्याच्यातनं मिळणारा आनंद. बरं, मुलांना मग आनंद कसला मिळतो, तर ते ब्राउझिंगचा आनंद मिळतो. त्यामुळे मूळ जो आणि तो आनंद नाही आहे, कारण त्याच्यातनं काही अचीव नाही झालं, तात्पुरता आहे तो आनंद. त्याच्यामुळे हा एक मोठा दुष्परिणाम आहे. हे सगळं जेव्हा पालकांना कळेल तेव्हा ते पालक प्रयत्न तरी करतील की आपलं काय समोर वाढून ठेवलंय, आपली पुढची पिढी कुठच्या दिशेने जाणार आहे. प्रयत्न तर मगाशीच बोललो मी, प्रयत्न तर त्यांचेही सुरूच असतात, कारण ऑलमोस्ट सगळ्यांना ते आता कळतंय. पण आता तुम्ही जी आपण जी चर्चा केली हे सगळे सायलेंट आहेत. म्हणजे हे आता दुष्परिणाम हळूहळू ते समोर यायला लागलेत. लोकांना ते कळत नाही. म्हणजे काही पालकांना कळतंय, काही पालकांना कळत नाही. फक्त माझा मुलगा बसत नाही, माझा मुलगा अभ्यास करत नाही. तर त्याचं कारण जर मुख्य पाहायला गेलं तर हा मोबाईलच आहे सध्या. बरोबर आहे. आता एकंदरीत पालकांनी काय केलं पाहिजे. तुम्ही मगाशी पद्धतीने चालू करतो की आपल्याला मुंबईला जाताना रस्त्याने जायचं आहे, म्हणजे पहिली गोष्ट रस्ते चांगले असायला पाहिजेत. पण नुसतं त्या गव्हर्नमेंटनी तसं विचार करून चालला असता का, तो रस्ता मोठा पण असायला पाहिजे. मग नंतर ती मेट्रोची आहे. मेट्रोची मला वाटतं एक 10-15 वर्षापूर्वी चालू झाली असेल, तेव्हा ती आता येते. म्हणजे कुठची गोष्ट इम्प्लिमेंट करताना त्याला प्रचंड वेळ जातो, हे लोकांनी लक्षात घ्यायला पाहिजे. त्याच्यामुळे सगळ्यात इझी त्यांना काय वाटतं, एक थापट मारली की ते रडतं आणि घेत नाही. अरे पण ते घेत नाही, तात्पुरतं ते रुसतं, त्याला तुमच्याविषयी घृणा निर्माण होऊ शकते. त्याच्यानंतर तो तुमच्याऐवजी मुलांचं जास्त ऐकायला लागतो. त्याच्यामुळे ती पद्धत नाही. मारणे ही पद्धत नाही. मारणं जरी म्हणजे एखादा दपाटा दुसऱ्या गोष्टींसाठी चालू शकतो, पण आपल्याला अचीव काय करायचं आहे तर तो प्लॅन असायला पाहिजे. इट हॅज टू बी अ लॉंग टर्म प्लॅन. आणि तो लगेच म्हणजे मूल जन्मलेल्यापासूनच तो सुरू करायला पाहिजे. त्यातलं पहिलं म्हणजे बॅकग्राऊंड सेट करायला पाहिजेत. ते पालकांनी जेवणाच्या टेबलवरती फोन नाही म्हणजे नाही. जेव्हा आपण संध्याकाळी प्रार्थना म्हणतो किंवा तेव्हा जवळपास पण फोन असला नाही पाहिजे, हे सेट करायला पाहिजे पालकांनी. दुसरी गोष्ट, आता हल्ली मी मगाशी सांगितलं तसं सोशल ॲनिमल आहे, आपण बाहेर जातच नाही. आपण नातेवाईकांकडे जात नाही. नातेवाईक आलेले आपल्याला आवडत नाहीत,
कारण पालकांना वाटतं अभ्यासाचा वेळ जाईल किंवा इतर काहीतरी हे होतील आणि त्याच्यातनं नको तेच होतं. रिलेशनशिप हा प्रकारच येत नाही, मुलं पण ते शिकत जग नाही. जवळ आलं पण नाती लांब Exactly. गेली. तर त्यामुळे तुम्ही जरा बाहेर गेले तर थोडा वेळ तरी हे राहील, मोबाईलपासून लांब राहाल. आणि ते मूल कशा पद्धतीने घेईल हे बाहेर जाणं, हे मोबाईलच्या ऐवजी तो वापर, हे खूप आहे. मी एकदम माझी लहानपणाची आठवण सांगतो. माझ्या आजीबरोबर तिच्या मैत्रिणीकडे, आजीची मैत्रीण, संध्याकाळी 4 वाजता तर तिथे जायचं आणि मग ते विठ्ठलाचं मंदिर आहे तिथे जायचं, असा तो हे असायचा. आणि मी खूप लहान होतो, मी तेव्हापासून आजीबरोबर जायचो तिथे. तर आधी पहिल्यांदा ती तिच्या त्या मैत्रिणीकडे गेली तर त्यांचं खूप छोटंसं घर होतं. ते खूप साधी माणसं होती. आणि तिथे गेल्यावरती ना ती चहा अशा एवढूशा कपमध्ये अर्धा चहा द्यायची. हे नंतर बघा त्याचं कोरिलेशन कसं हे होतं ते. तर त्या चहामध्ये खूप गोडी असायची, कारण त्या खूप अशा छान हे करून द्यायच्या. चहा कमी असायचा तो, पण त्याची चव चांगली असायची. पुढे गेल्यावरती ना 2-3 गोष्टी माझ्या लक्षात आल्या की एखादी गोष्ट चांगली असण्यासाठी क्वांटिटी महत्त्वाची नाही आहे, ती क्वालिटी महत्त्वाची आहे. हे तेव्हापासून माझ्या लक्षात येतं की ती स्वच्छता, ते प्रेम, ती आलेली चव, त्यांना ती कळलेली की ते त्यांच्या ह्याच्यात बसवण्यासाठी ते जास्ती करून पाणी टाकून मोठा कप दिला असता, परंतु तेवढंच दूध पुरवायचं आहे सगळ्यांमध्ये. तर ती सुंदर केलं, सुंदर चहा व्हायचा. त्या चहाची चव मी विसरलो नाही. फक्त चव नसते, चवीबरोबर माणसाची मेमरी पण असते. ह्या गोष्टी त्या मोबाईलच्या नादामध्ये हे किती मोठी गोष्टी आपण शिकत नाही आहोत. स्वच्छता आली, प्रेम आलं, प्लॅनिंग आलं, आनंद आला. शेवटी आनंदासाठी आपण करतोय. आणि मग त्याच्यानंतर तुम्ही कितीही ढोसून तुम्ही असा चहा प्यायला किंवा काय, ते प्लॅनिंग नसेल, काही नसेल तर काही नाही. तर ही गोष्ट तर ते मोबाईलमुळे हे तुटतंय ना, आपण जात नाही लोकांकडे. दुसरी गोष्ट, हे जे याचं प्लॅनिंग आहे म्हणजे यांच्या लोकांमध्ये मिक्स व्हायचं, त्याच्यानंतर मग काय करायला पाहिजे? ग्राउंडवर जाऊन खेळायला पाहिजे, त्याला एन्करेजमेंट केली पाहिजे, दिली पाहिजे. नाही तर घुमे येऊन बसतात ते आतमध्ये. त्यामुळे दुसरा उपाय काय की त्यांना बाहेर काढा. बाहेर पहिल्यांदा आपण जेव्हा जातो बाहेर तेव्हा ते आपोआप बाहेर येतात. त्यामुळे सोशल ॲक्टिव्हेशन वाढवा. दुसरी गोष्ट, त्यांना खेळायला पाठवा. आणि तिसरी गोष्ट, त्यांची हॉबी डेव्हलप करा. ही हॉबी डेव्हलप करणं इतकं महत्त्वाचं आहे. पूर्वी आता मी जस्ट पु ल देशपांडेंचं म्हटलं. हे पु ल देशपांडे मला का माहिती आहे? कारण मी वाचलं आहे, पुस्तक वाचलं आहे. एक पुस्तक वाचल्यावर त्यांचं दुसरं वाचणार की नाही? वाचणार. त्याच्याबरोबर जे रेफरन्सेस येणार ते आपण दुसरे घेणार की नाही? घेणार. आपली बुद्धिमत्ता पण त्याच्याबरोबर वाढत जाते. कॉग्निटिव्हली आपण एक्सप्लोर करत जातो. मग नंतर कॉलेजला जाण्याच्या आधी हळूहळू इंग्लिश मूवी बघितले जातात. इंग्लिश मूवी बघितल्यावरती इंग्लिश, मराठी मीडियमचं आहे मी, पण तरी देखील माझी जी पुढची वाटचाल जी सगळी, कारण माझं इंटरनॅशनल रिसर्च वगैरे सगळं इंग्लिशच्या ह्याच्या माध्यमातून होतं. पण ह्या सगळ्या गोष्टी घडल्या कारण तेव्हा मला माझ्या हातात मोबाईलच्या ऐवजी पुस्तकं होती. त्याच्याऐवजी काही म्हणजे दुसऱ्या गोष्टींमध्ये एंगेजमेंट व्हायची सोशल ह्याच्यामध्ये. तर तसं दुसरं हे म्हणजे वाचनाची आवड लावा. तुम्ही स्वतःच वाचत नाही आणि वाचण्यासाठी आपण मोबाईलच वापरतो. हेच बघायचं आहे ना, मग घ्या ना पुस्तक, वाचा पुस्तक. पण तुम्हाला ते वाचायचं नसतं, तुम्हाला पाहिजे तेवढं घ्यायचं असतं दुसऱ्याला सांगण्यासाठी मला किती माहिती आहे. अहो तुम्ही उद्याचं डिस्कशन असेल ना तर पटकन जातील याच्यावरती, पण हे करतील आणि हे मला माहिती आहे असं म्हणून सांगतील. अरे तू काल तात्पुरतं तेवढंच वाचलं, त्याच्या पुढचं तुला काहीच माहिती नाही आहे. एखाद्या तज्ज्ञापुढे जा तुम्ही, ते लगेच उतरेल सगळी. पण ही जी नार्सिसिझम आहे की मला किती माहिती, मला कसं माहिती, ते दाखवण्यासाठी, पण त्याच्यातनं आनंद किती मिळणार आहे? तात्पुरता. आपण गहन आनंद शोधायचा असेल तर त्याच्यातनं ते वाचायला शिका. तुम्ही मोबाईलपासून पण लांब राहाल, ती सवय पुढे राहील त्याच्यातनं. कारण शेवटी तुम्हाला पुढे रिसर्च करायचं असेल तर तुम्हाला यू हॅव टू गो थ्रू जर्नल्स. ते जर्नल म्हणजे पटकन एवढं वाचून पटकन पिकअप करता आलं पाहिजे. हे तुम्ही पटकन वाचून नको ते पिकअप केलं तर हे तुमची पिकअपची म्हणजे कॉग्निटिव्ह एनहॅन्समेंट होणार नाही आहे. त्याच्यामुळे दुसऱ्या ह्याला लावा. आता मी काल माझ्या, आता 16 महिन्याचीच आहे माझी नात, 17. पहिला प्रयोग, कारण तिची आई प्राजक्ता ती चाइल्ड सायकॅट्रिस्ट आहे. हे आत्तापर्यंत मी लेक्चर द्यायचो, कितीतरी दिवस झालं आहे ते की याच्यावर जातोय, बोलतोय. आमच्या सायकॅट्रीच्या ह्याच्यामध्ये बऱ्याच चर्चा झाल्या. लोक थकले कारण कुठेही थांबलं नाही, ते कुठे इफेक्टिव्ह असा हे मिळाला नाही. मग पहिला प्रयोग आम्ही इनायावरती
ते तुमची नात. हो, नातीवरती चालू केला. जस्ट 16 महिन्याचे, पण प्रयोग लगेच चालू झाले. हे पण आम्ही पण दाखवणारच ना, हे बघा. सगळं केलं आम्ही, म्हणजे आम्ही काहीतरी वेगळं, जगावेगळं असं काहीच नाही केलं. रडताना तिला हे लागतो, समजा मोबाईल लागतो, तर ते नाही आम्ही केलं. म्हणजे जेवताना नाही म्हणजे मग नाहीच, आलं की लक्षात. म्हणजे इतक्या एक्सटेंडपर्यंत की तिला आता ते कळायला लागलंय की तिला पाहिजे असतं, तिला तिचे दादा बघायचे असतात फोनवरती, मग तेव्हा सांगतात. पण मग प्राजक्ता काय सांगते, ठीक आहे एक ठराविक वेळी आपण ते करू. सुरुवातीला ती रडायची, पण आता तिला कळायला लागलंय की नाही, ते ठराविक वेळी मला मिळतंय. म्हणजे त्यामुळे बिलकुल दाखवायचं नाही असं जर केलं असतं, कारण आता तर आरामात करू शकतो ना, एवढी लहान आहे काय, नाही दाखवायचं, जा आम्ही एकदम शुद्ध सात्विक, आम्हाला नाही, आम्ही त्याच्यात, अरे असं नाही चालणार आहे. पुढचं जग त्याच्यामध्ये जेव्हा मी म्हटलं ना तादात्म्य पावलंय, इट हॅज बिकम पार्ट ऑफ युअर बॉडी, तेव्हा तुम्ही अवॉइड पण कसं करू शकता. आणि का म्हणून अवॉइड करायचं, आपल्याला ॲडिक्शन अवॉइड करायचं आहे, आपल्याला त्याचं व्यसन अवॉइड करायचं आहे, आपल्याला त्याचा उपयोग अवॉइड नाही करायचा. अहो एवढ्या त्या याच्यानी आलेलं आहे ते, एक मोठी गोष्ट आलं की लक्षात आपल्या. हां, त्याचे खूप चांगले गोष्टी आहेत, मग ते ॲडिक्शन अवॉइड करायचं आहे. आता ज्या पद्धतीने आम्ही तिला हे करतो, तर तिला जेव्हा पाहिजे तेव्हा ते थोडंसं आम्ही देतो एक्सपोजर, कारण तिला आनंद मिळतोय, ठीक आहे ना. तिला आता एखादं, मी सकाळी गाणं ऐकत अक्षरशः म्हणजे एखादं शास्त्रीय संगीतातली गाणं जरी मी ऐकत असेल, ते लहानपणापासून तिला घेऊन मी ऐकतोय, तर तिला त्याचा आनंद मिळतो. आता ती सांगू शकते की ती दाखवते, हे लाव. मग तिथे नाही, ते दाखवायचंच नाही असं नाही, लावतो मी त्याच्यावर गाणं, ऐकते ती गाणं, दाखवत बसत नाही. स्क्रीन टाईम कमी केलाय, ऐकणं चालू ठेवलंय तिने. हे अशा पद्धतीने करू शकतात. आणि जेव्हा सगळे गप्पा मारत बसलेले असतात, आता एवढ्याशा लहान मुलीला हे कळतं की सगळे बसलेले असताना मोबाईल बघायचा नाही. मी बघत जरी असलो, आबा फोन ठेवायला सांगते खाली, म्हणजे घडू शकतं की नाही. मग तिला पूर्णच नसतं मी दिलं तर वेगळंच डेव्हलपमेंट झाली असती. आपल्याला अचीव करायचं ते केलेलं नसतं, आपल्याला अचीव ॲडिक्शन नाही पाहिजे, त्याचे साईड इफेक्ट्स नाही पाहिजेत, त्याचं पुढचं भवितव्य चांगलं झालं पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. आणि हे आपण विसरतो, मोठा काहीतरी करायला जातो, काहीच नाही, आणि काहीच नाही म्हटल्यावरती काहीच अचीव पण करत नाही. खूप सगळ्यात महत्त्वाची ही गोष्ट आहे. डॉक्टर, पालकांना काय आव्हान कराल तुम्ही एकंदरीत? पालकांना मी हे आवाहन करीन की समजून घ्या, हीच वेळ आहे समजून घेण्याची की काय काय होऊ शकतं. दुसरं समजून घ्या का होतंय हे, ते का होतंय, ते बाळ रडतंय तर ते मोबाईल बघण्यासाठी नाही रडत आहे, त्याच्या दुसऱ्या पण आवश्यकता आहेत म्हणून रडत असेल का, हा प्रश्न विचारत जा. का त्याला सारखं दाखवायचं नाही मोबाईल, कारण सारखा दाखवल्यामुळे पुढचे दुष्परिणाम होतात. प्रत्येक गोष्टीला का हा प्रश्न विचारला, तुम्ही स्वतः त्या बाउंड्रीज हे करून घेतलं, कारण तुम्हाला पण वेळ जाणार आहे. मी आता हे लहानपणापासून सांगतोय त्यांनी करायला पाहिजे, परंतु पालकांना पण करण्यासाठी खूप मोठा वेळ जाणार आहे. अस्वस्थ होणार आहात तुम्ही. तो जेव्हा सगळ्यांमध्ये नाही फोन घ्यायचा म्हटल्यावरती अस्वस्थ होणार, मग काहीतरी कारणं सांगणार, आपण खोटं पण सांगणार, अरे नाही ते महत्त्वाचं काम आहे जरा मी कॉल घेतो. पण तुम्ही जर खोटं बोललात आणि वेळ मारून नेलीत, तुम्ही मुलांना काय पास करत असता, तर ती लिगसी पास करत असता. खोटं बोलण्याची लिगसी इनडायरेक्टली त्यांच्यावर पास होते. ही फ्रॉड्युलंट टेंडन्सीमध्ये पण जाऊ शकते फ्युचरमध्ये. तर मुलांचं भवितव्य घडवणं म्हणजे तुम्ही काही खरं करायला नाही पाहिजे, तुम्ही अडथळा नाही ठरायला पाहिजेत. मुलांचं भवितव्य सुंदर रीतीने घडेल, त्याचे टीचर्स घडवतील, तुम्ही घडवा, सुसंस्कृतपणे घडवा. जर स्वतः खोटं बोलून, स्वतः फ्रॉड करून पैसे आणून जर मुलाची ॲडमिशन घेतली तर ती लिगसी नाही. लिगसी फॉरवर्ड करण्यासाठी तुमचं स्वतःचं वर्तन उत्कृष्टच असलं पाहिजे. त्यामुळे का प्रश्न विचारा, का खोटं बोलायचं नाही, कारण हे इनडायरेक्टली जातं. मेंदू म्हणजे काही स्पंज नाही आहे की त्याला पाणी लागलं, रंग लागला की लगेच खेचून घेतो, असा एवढा स्पंज नाही आहे तो. कापसाचा बोळा नाही आहे मेंदू. पूर्णपणे विकसित होण्याची क्षमता असलेला प्री प्रोग्रॅम्ड बायोलॉजिकल कॉम्प्युटर येतो. म्हणजे तुम्ही पडद्याच्या मागे भांडलात आणि इथे येऊन सांगितलं काही नाही बाळा कसं आहे, छान आहे, नाही कळणार त्याला, कारण ते सगळे चेहऱ्यावर बदल असतात, ते पिकअप करत असतो, ते वातावरण बदलत असतो. तर पालकांना माझं हेच सांगणं आहे की हे सगळ्या गोष्टी लक्षात घ्या, तर तुम्ही ते अवॉइड कसं करायचं याच्याकडे लक्ष देऊ. त्याची सुरुवात पालकांनी स्वतःपासून करायला पाहिजे. आणि अट्टहास करू नका, द्यायचाच नाही असं नका करू. का नाही द्यायचं ते ठरवा, कधी नाही द्यायचं ते ठरवा, कशा प्रकारे द्यायचं
एक्सपोजर ते ठरवा. निश्चितच याच्यावरती मार्ग निघू शकेल. एकंदरीतच ह्या विषयावर सविस्तर असं मार्गदर्शन डॉक्टर जाधव यांनी आपल्याला आता केलं आहे. कसा वाटला हा एपिसोड हा जिल्हा वार्ताच्या या मुलाखतीच्या लिंकवर कमेंट करा, लाईक करा आणि ही मुलाखत जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून ही जी वाढती समस्या आहे याला कुठेतरी पालकांना एक मार्ग मिळेल.